रॉयल स्ट्रायकर संघाकडून खेळताना प्रथमेश त्यांना गोलंदाजी करतील, आम्हाला पंच कौल देतील. पहिल्या चेंडूचा एक अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. रॉयल स्टेकर जर आपला 12वा खेळाडू तुम्ही समालोचन कक्षामध्ये दिला नाही तर तुम्हाला पॅनल्टी लावण्यात येईल. आणि या ठिकाणी आपण मैदानाकडे वळतोय, जातोय षटकार. प्रथमेश यांचा महमूद साठी मित्रांनो, महमूदचं जर रॉयल स्ट्रायकर संघाला 2 रनाची पॅनल्टी असेल, त्यांचे सहयोगी आलेत आमचे निसार भाई यांना आम्ही सांगतोय की तुम्हाला पॅनल्टी लागली आहे. आतापर्यंत परत 1 रन काढलाय. या 1 रनानंतर संघाची जी वाढती धावसंख्या आहे ती पोहोचली 9 रनांवर. पुन्हा एकदा संधी मिळते ती म्हणजे इरफानला. गोलंदाजी करतील प्रथमेश. दोन रन जर का मायनस केले पॅनल्टीचे तर आतापर्यंत फक्त धावा काढल्यात त्या म्हणजे 7. तिसरा चेंडू प्रथमेश यांचा इरफान साठी 1 धाव पूर्ण केली आहे. 1 धाव आणि या 1 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 8 रनांवर. पुन्हा एकदा तिसरा चेंडू प्रथमेशचा महमूद. आणि महमूदच्या जर बॅटिंग बद्दल सांगायला गेलो तर आमच्या पंचक्रोशीमध्ये त्यांची बॅटिंग खूप प्रसिद्ध आहे. पंच आम्हाला कळवताय चेंडू होतोय निर्धाव. स्थिरावलेली धावसंख्या 8. शेवटचे 2 चेंडू प्रथमेशचे शिल्लक. बॅटर आहेत महमूद यांना काही चेंडू समजलेला नाहीये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू असेल, मोठा फटका आहे, झेल होऊ शकतो. चांगला जज होता, कचाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. डीजे आमचे डीजे थोडेसे बिझी असल्यामुळं प्रशांत मेकडे यांचं आमच्या मजगाव प्रीमियर लीगला भेट दिल्याबद्दल त्यांचं मनोमन कौतुक. शेवटचा चेंडू, मोठा फटका आहे, जरूर चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. प्रवीण मेकडे आमचे वर्गमित्र यांनी मजगाव प्रीमियर लीगला भेट देऊन त्यांनी 500 रुपयाचं बक्षीस योगदान सुद्धा दिलंय. त्याबद्दल आम्ही आयोजक मजगाव प्रीमियर फ्रेंड्स ग्रुप त्यांचे खूपच आभारी आहोत. पुढील बॉलर आलेत ते म्हणजे शाहिद. आणि आता स्ट्राईक बल्लेबाज आहेत ते म्हणजे इरफान. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 16 रनांवर. इनायत भाई यांच्याकडून पैशांची आतिषबाजी होती. महमूदनी जर 3 षटकार टाकले तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर महमूद यांचं या पारितोषिकाकडे लक्ष असेल. महमूद ची जशी मी बॅटिंग लाईनची वर्णन केलं ते महमूदनी तसा स्टार्टअप केलाय. लास्ट पर्यंत नक्कीच प्रेक्षकांना आम्हाला क्रिकेट रसिकांना आनंद देईल त्याच्या बॅटिंग मधून. आतापर्यंत धावसंख्या पोहोचले
6 चेंडू नंतर 16. मोठा फटका आहे इरफानच्या बॅट मधून, तेवढा चांगला झेल होतोय आमचे लाडके भावजी दिलीप यांच्याकडून. खरोखरच मगाशी आम्ही रात्री नाचत होतो या डीजेवर आमच्या मैदानात. तर पुढील बॅटर होते ते म्हणजे झारा. झेल आहे, झेलचा तेवढा चांगला प्रयत्न, परंतु गचाल क्षेत्ररक्षण मसगाव टीम कडून, धावीर टीम कडून. इब्राहिम दाबिलकर यांच्याकडून एक मोठं पारितोषिक आलंय. झारासाठी 2 षटकार टाकले तर रोख रक्कम रुपये 200 रुपये. झरार नवीन बॅटर, आतापर्यंत खेळलेत फक्त एकच चेंडू. चांगला प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न, परंतु एक छोटी धाव मिळेल त्यांना त्या ठिकाणी. आणि या धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 17 रनांवर. आतापर्यंत चेंडू झालेत, सॉरी चुकीची दुरुस्ती, 19 चेंडू किती झाले, 3 चेंडू झालेत, 3 चेंडू शिल्लक. मोठा फटका आहे महमूदच्या बॅट मधून, चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. खरोखरच त्यांच्या त्या एक्स आयटमची आठवण झाली. पुन्हा एकदा महमूद देतोय, झेल होऊ शकला असता तेवढा चांगला क्षेत्र नाही, पण चेंडू जाईल 1 बाउंस सीमारेषा पार. महमूद होत आहेत झेलबाद. डीजे आतापर्यंत 12 चेंडू नंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 29 रनांवर. प्रशांत मेकरे हम उनको दावत देते, उनका सत्कार होने जा रहा है. मसगाव के इर्शाद भाई, तुमची मला गरज आहे, आमच्या समालोचन कक्षामध्ये जरा येण्याची कृपा करा. न्यू बॅटर आहेत नादिड. खरोखरच आतापर्यंत मसगाव प्रीमियर लीगचं आयोजन स्वतः ऑक्शन साठी उभे राहिलेले नादिड आपलं पूर्ण वर्षभराचं हे पूर्ण वर्षभरची वाढ बघून त्यांनी मसगाव प्रीमियर लीग एकदा साकारली आहे. पुन्हा एकदा अविनाश सर आमचे शिक्षक. झेल होऊ शकतो, झेल खाली आहेत, गचाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि मी सांगेन जर का 17,000 पॉइंटनी जर हायेस्टला कोणी घेतलं असेल तर अविनाश जाधव सरांना घेतलं असेल. एकदा अविनाश जाधव सरांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. गेल्या वर्षी पण खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली त्यांची. यावर्षी सुद्धा आता पहिल्याच चेंडू मध्ये मला वाटतं गारत होता होता वाचले ते म्हणजे बॅटर जरार. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. दुसरा माईक कुठे आहे साहिल भाई, साहिल भाई आपला माईक कुठे ठेवला.
झेल होऊ शकतो, चेंडू जाईल वन माऊ सीमा रेषा पार, चौकार. आणि माझे म्हणजे 35 आणि माझे साथी कॉमेंट्रेटर इर्शादबाई ज्यांनी गेल्या वर्षी खरोखरच एक रौनक आणून दिली होती हिंदी भाषेमधून आपल्या समालोचनासाठी. तर इर्शादबाई तुमचं मी आमच्या समालोचन कक्षामध्ये स्वागत करतोय आणि समालोचनासाठी संधी देतोय. हा, तर पुढील फटका आहे झेलचा प्रयत्न तेवढा चांगला झेल. ते म्हणजे प्रति षटकार पाठी 200 रुपये मिळणार, ते म्हणजे सकलीन जोगिलकर यांच्याकडून. पंच, अब नए बल्लेबाज जियाद. आतापर्यंत 4 चेंडू झालेत. अगर जियाद छक्का लगाते हैं तो उनके अब्बू की जानिब से हर छक्के पे 5,000 रुपए का इनाम. खुशखबरी. और नादिर दाबिलकर अगर 3 छक्के लगाते हैं तो मुस्तकीम कागदी इनकी जानिब से 500 रुपये दिए जाएंगे. नाही, पण इर्षद सर मी तुम्हाला सांगेन, जर का जाधव सरांचा परफॉर्मन्स बघितला तर तरी षटकारसाठी चेंडू देणार नाहीत. तुमचा काय याबद्दल म्हणणं आहे? हाँ, ये तो हमें मालूम है कि वो एक अच्छे गेंदबाज है, हार्ड हार्ड गेंदबाज है. वो उतने इजी रूम नहीं दे सकते बैट्समैन के लिए. और हमने पहले ही कहा था एक आसान सा कैच ड्रॉप विकेट कीपर द्वारा. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. स्कोर अभी भी रुका हुआ स्कोर है 36. ओव्हर समाप्त झालाय. टाइम चेक करिए. ऑन टाइम अंपायर, ऑन टाइम. 3 ओवर के इख्तिताम पर स्कोर है 36. लॉस ऑफ 3 विकेट. दहावीर संघाकडून पुन्हा एकदा नवीन गोलंदाज येत आहेत, ते म्हणजे पराग. अपने कोटे की पहली ओवर लेकर टीम की जानिब से आखिरी ओवर लेकर वे जिनका पहली मर्तबा सामना करेंगे एक हार्ड हिटर बल्लेबाज जियाद. देखना अपने टीम के लिए कहां तक रन बटोरते हैं और एक लंबा स्कोर खड़ा करते हैं धावीर के विरुद्ध. अगली कमेंट्री मराठी में, जो कि हमारी मातृभाषा है या महाराष्ट्र की. सर के लिए दाव देता. खूप सुंदर असा झेल, तेवढा चांगला प्रयत्न बंधू का चाल क्षेत्ररक्षण. झेल गमावलाय तो म्हणजे जियाद यांचा. वहां पर फील्डर मौजूद शाहजहां, जिन्होंने अच्छी ट्राई की थी लेकिन नाकाम रहे. पुन्हा एकदा पराग याचा दुसरा चेंडू सामना करेल जियाद. जियाद साठी सुंदर चेंडू आणि जियादने तेवढा चांगला सुंदर फटका. सीमा रेषा पार षटकार.
5,000चं. खरोखर मित्रा काय फटका खेळलास तू. इनायत वागनाक त्यांचे वडील यांच्याकडून ही रोख रक्कम होती. पुन्हा एकदा एक धाव होते. दोनों बैट्समैन इस बात को नोट कर ले, ये आखिरी ओवर है, लंबे लंबे स्ट्रोक खेलने होंगे। नादिर इस बात को नोट कर ले, बैट्समैन नादिर वे सामना करेंगे धीरे धीरे कदमों से। प्रथमेश अपनी बॉलिंग मार्क पर, पटकी हुई गेंद लेग की जानिब खेलना देते, अंपायर से वाइड की दाद मांगी। अंपायर कैफ का इशारा वाइड का। इस एक्स्ट्रा की मदद से स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा 46। जबकि आखिरी ओवर जा रही है फेंक रहे प्रथमेश सर, कॅरी ऑन। तर शेवटचे 3 चेंडू पराग यांचे येणे बाकी आहेतच. बॅटर चांगला आहे, झेल होऊ शकतो. झेलचा तेवढा चांगलाच प्रयत्न आणि पराग यांनी तेवढा सुंदर कॅच लपकला आहे. दलवाडा खरोखरच या खेळाडूचा आदर्श घेण्यासारखा आहे. मला वाटतं वाशी हवेली संघाच्या विरुद्ध मगाशी जो मॅच झाला त्या मॅचच्या दरम्यान त्यांनी एक ओव्हर जो होता तो पूर्णपणे मेड ऑन केला होता आणि पुन्हा एकदा 3 विकेट घेतले होते वाशी हवेली संघाचे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पराग यांचा सामना करतील सुतार. इस एक रन की मदद से स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा 47। अब आखिरी गेंद, बैट्समैन इस बात को नोट कर ले, आखिरी ओवर आखिरी गेंद, देखना है इस आखिरी गेंद पर कितने रन बटोरते हैं और एक लंबा स्कोर खड़ा करते हैं। जियाद सामना करेंगे प्रथमेश की गेंद का। प्रथमेश धीरे धीरे कदमों से राइट मोड़ते विकेट। ओ अच्छी गेंद, लेकिन अंपायर से वाइड की दाद मांगी। अंपायर कैफ का इशारा वाइड का। इस वाइड की मदद से स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा 48 रन। चौथी ओवर जा रही फेंक रहे प्रथमेश। या जोवान आणि सरपंच फायटर दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल की टॉस साठी यायचं आहे समालोचन कक्षाच्या समोर. बैट्समैन इस बात को नोट कर ले, आखिरी गेंद प्रथमेश, देखना जियाद खेलने के लिए तैयार। ओ अच्छी गेंद और लगातार वाइड, अंपायर कैफ का इशारा वाइड का। और यहाँ पर फील्डिंग की जानिब से रिव्यू मांगा गया है। आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 49 रनांवर. खूप सुंदर अशी आपल्याला. अगर जियाद इस आखिरी गेंद पर छक्का लगाते हैं तो सकलेन जोगिलकर की जानिब से 200 रुपये दिए जाएंगे। जियाद को लगातार खुशखबरी आते हुए। काय बाय हा रिव्ह्यू कोणाकडून आहे. फील्डिंग की जानिब, फिल्डिंगच्या टीम कडून. फेयर डिलिव्हरी, फेयर डिलिव्हरी। पुढील दोन्ही संघांना विनंती असेल, शेवटचा कॉल असेल और ओवर की जॉन समाप्ति 11 आणि सरपंच फायटर्स. वाशावली संघाचा कर्णधार आणि मसगाव संघाचा कर्णधार सुद्धा उपस्थित झालाय. 48 रन आतापर्यंत काढल्यात. 49 रनांची गरज आहे, ती म्हणजे दहावीर संघाला याची नोंद असेल. कॅमेरामॅन लक्ष असू द्या टॉस कडे. वाशा हवेली संघाने टॉस जिंकून मला वाटतं क्षेत्ररक्षणाची बाजू सांभाळली आहे. तर आता टॉस झाला तो म्हणजे सरपंच फायटर्स वाशा हवेली आणि या 11
मजगाव या संघादरम्यान. त्या दरम्यान सरपंच फायटर्स या संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षणाची बाजू सांभाळले. आणि या 11 यांना आमंत्रित केलंय त्यांनी, ते म्हणजे बॅटरसाठी. तर पंच कैफ लगेचच सामना चालू करायचा आहे. आपल्याकडे जनरेटरचा जो रेट आहे तो वाढत चाललाय. संघाला जर जिंकायचं असेल तर धावा काढावा लागतील, ते म्हणजे 49 रन काढावे लागतील. भावेश, भावेश, जहाँ कहीं भी हो, बड़ा मेहरबानी पवेलियन में आने की कोशिश करे। भावेश, भावेश। सलामी के बल्लेबाज साकिब और नेक्स्ट बल्लेबाज भाऊ साकिब, साकिब और प्रथमेश। भवेश, ये इनाम दिया जाएगा हमारे साहिल, गांव के साहिल, इनके हाथों से। उनके फादर की जानिब से इनाम था छक्के छक्के के लिए। भावेश, थैंक यू भावेश, थैंक्स। प्रथमेश स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर है साकिब। बैट्समैन इस बात को नोट कर ले, अगर ये मैच जीतना है तो महदूद 4 ओवर में, स्कोर 4 ओवर में 49 रन बनाने होंगे। लगभग 12 के स्कोर से चलना होगा। इस बात को दोनों बैट्समैन नोट कर ले। महमूद और ये पहली गेंद पर अच्छा, और वहां पर फील्डर मौजूद, एक आसान सा कैच, और ये पहला झटका। क्या ख्याल है? मी मगाशीच आल्याप्रमाणे सांगितलं, महमूद बद्दल जर बोलायला गेलो तर आपल्या पंचक्रोशीमध्ये मजगाव असेल, वाशे हवेली असेल, पाबऱ्यामध्ये असेल किंवा मांदाडमध्ये असेल, तर मांदाड चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा सुंदर त्याची गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि महमूद सारखा एक चांगला स्टार आपल्याला मजगाव संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. तर नवीन बॅटर आले सिद्धू. महमूद अपने ओवर की अगली गेंद लेकर पहली मर्तबा सामना करेंगे। सिद्धू खेलने के लिए तैयार, सामना करेंगे। ओ अच्छी गेंद, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। स्कोर अभी भी 0। अच्छा बांध कर रखा है बल्लेबाज को। एक अच्छी गेंदबाजी की हैसियत रखते हैं महमूद। अपनी ओवर की अगली गेंद लेकर बैट्समैन कुछ राय मशवरा करते हुए आपस में। हाँ,
आहे नीरज भाई आमच्या मजगाव पंचक्रोशीतील मला वाटतं त्यांना 2 वर्षासाठी आम्ही बॅन करतोय आणि त्यांच्या संघाला 3 रनाची पॅनल्टी लावतोय हर मॅचसाठी. इथून पुढे होणारे सगळे जे मॅच असतील त्या मॅचसाठी प्रत्येक मॅचसाठी 3 रनाची पॅनल्टी असेल. मिळतोय ही फक्त 3 रनाचा जो पॅनल्टी होता तो फक्त याच मॅचसाठी असेल, बाकी ऑदर होणाऱ्या मॅचसाठी नसेल धावीर संघासाठी. फक्त आणि फक्त याच मॅचसाठी त्यांना मिळाले ते म्हणजे 3 रनाची पॅनल्टी. मित्रांनो आपण संघ सांभाळतोय संघ घेतोय म्हणजे त्या संघाचं प्रोत्साहन आणि त्या संघासाठी आपण या मैदानात उपस्थित दाखल होण्याची गरज असते. अंपायर लवकर लवकर फिल्डिंग सजवा अंपायर. पंच काय लगेचच सामना चालू करायचा आहे कारण आपल्याकडे वेळ तेवढा नाहीये. आतापर्यंत चेंडू झाले ते म्हणजे 2. बाकीच्या सर्व प्रेक्षकांनी आमच्या क्रिकेट रसिकांनी मैदानाच्या बाहेर व्हावं. 3रा चेंडू महमूद यांचा सामना करतील. बॅटर आहेत सिद्धू. सिद्धू.
तिसरा चेंडू महमूद यांचा सिद्धूसाठी चेंडू होतोय वाईट, एक मिळते अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेनंतर एक रन होतोय आतापर्यंत. आमच्या मजगाव पंचक्रोशी मध्ये काय त्याचं नाव, नीरज मॅन फ्रॉम कुडा, मजगाव पंचक्रोशीतील कुठल्याही मैदानावर दिसणार नाही. त्याला 2 वर्षाचा बॅन करून आत्ताच्या ह्या मॅचसाठी 3 रनाची पॅनल्टी लावण्यात आलेली आहे. ह्या मॅचसाठी फक्त 3 रनाची पॅनल्टी असेल. पुन्हा एकदा चेंडू होतोय निर्धाव. काय महमूद यांची गोलंदाजी पाहायला मिळते. महमूदचं मी मगाशीच वर्णन केलं. महमूद सारखा स्टार मजगाव संघाला मिळणं म्हणजे मोठ्या नशिबाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा वाईटचा करार काय पंच आम्हाला देताना एक अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा एक धाव मिळते डिक्लेअर झोन मध्ये. ओव्हर समाप्त होते. 1 चेंडू शिल्लक आहे आतापर्यंत. शेवटचा चेंडू आहे. सामना करतील बॅटर साकिब. शेवटचा चेंडू महमूद यांचा. साकिब बऱ्याच वेळानंतर आपल्याला संधी मिळत आणि संधीचं सोनं करताना चेंडू जाईल थेट सीमा रेषा पार. डीजे परंतु पॅनल्टी 3 रनाची सुफियान, असल्यामुळे हमारे गाव के आतापर्यंत सीनियर खिलाड़ी, धावसंख्या बड़ा फक्त मेहरबानी। मिळाली ती म्हणजे 0. पवेलियन में आने का कुछ करे सुफियान गोटेकर और राहिल कागदी। राहिल, इन दोनों का सत्कार किया जा रहा है। तर धावीर फायटरचं लक्ष असेल मला वाटतं स्कोअर कडे. आतापर्यंत 3च धावा मिळाल्या होत्या आणि 3 रनांची तुम्हाला पॅनल्टी मिळाल्यामुळे आतापर्यंत संघाची धावसंख्या 0 आहे. सुफियान, इनका सत्कार किया जाता है राहिल इनके हाथों से। थैंक यू सुफियान। अब राहिल का सत्कार किया जाएगा हमारे अबरार। तर नवीन अबरार गोलंदाज इनके हाथों से शुक्रिया, सूरज आणि आल्या आल्या पहिल्या चेंडू मध्ये एसटीची करतायत ते म्हणजे सिद्धू यांना. अफजल हमारे मेहमान, आपका बहुत बहुत शुक्रिया। इनका सत्कार किया जाएगा इलियास गोटेकर इनके हाथों से। शुक्रिया अफजल, शुक्रिया, थैंक यू। और निसार खान महेशकर, इनका सत्कार किया जाएगा। खरोखरच आमच्या मजगाव प्रीमियर लीग कडून अफजल भाईंचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं सन्मान चिन्ह देऊन. पुढील बॅटर आहेत विशाल. सत्कार किया जाएगा इलियास गोटेकर इनके हाथों से। शुक्रिया, आपका बहुत बहुत शुक्रिया आने के लिए। ओ सरफराज कागदी, बराए मेहरबानी पवेलियन में आने की कोशिश करें। एक जरूरी ऐलान है, सभी टीमें इस बात को नोट कर ले कि इसके बाद होने वाला राउंड जिसका तर पंच कहेब आम्हाला कौल देता एक अतिरिक्त धाव वाईटचा आणि आतापर्यंत धावसंख्या धावीर फायटर्सची पोहोचली ती म्हणजे फक्त आणि फक्त 2 रनांवर.
पुन्हा एकदा ऑन पिच निर्धाव चेंडू होताना चौथा चेंडू आला. दुसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू झालेत आतापर्यंत पूर्ण आणि संघाची वाढती धावसंख्या पोचली ती फक्त आणि फक्त 3 आणि 3 विकेट सुद्धा पडले, 3 झटके सुद्धा मारलेत. मॅन फ्रॉम विशाल, मला वाटतं वाशा हवेली इथून हा खेळाडू एक चोरट्या धावेचा प्रयत्न करतोय. तेवढी चांगली सुतार यांच्याकडून फिल्डिंग, चांगला थ्रो आणि एक धाव. पुन्हा संघाची स्थिरावलेली धावसंख्या म्हणावी लागेल 4. आता आसिफ आहे मॅन फ्रॉम कुडा. मोठा फटका आहे आसिफबाईंच्या बॅट मधून, तेवढा चांगला झेल विशाल यांच्याकडून. डीजे 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 ऑन स्ट्राईक ते म्हणजे विशाल मॅन फ्रॉम वाशे हवेली. तर पहिला चेंडू विशाल यांचा सामना करतील स्वप्नील यांचा विशाल. चांगला झेलचा प्रयत्न, परंतु गचाल क्षेत्ररक्षण मजगाव इरफान यांच्याकडून. एक धाव पूर्ण आणि या एक धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोचली ती म्हणजे 5 रनांवर. तिसरं शतक मित्रांनो चालू झालंय. आपल्याला पाहिजे तेवढी रनांची आतिषबाजी पाहायला मिळत नाही, ती म्हणजे दहावीर संघाकडून, दहावीर फायटर्स मजगाव संघाकडून. दुसरा चेंडू पुन्हा एकदा इरफान कडून, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 6. 10 चेंडू मध्ये 43 म्हणजे 43 रनांची गरज आहे. विशाल पुन्हा एकदा प्रयत्न करतोय आपल्याला संघाला कुठेतरी चांगल्या प्रगतीने घेऊन जाण्याचं, परंतु विशालला ती संधी मिळत नाहीये. अजान हो रही है, थोड़े वक्त के लिए कमेंट्री स्टॉप की जा रही है. हा हॅलो, असं आहे का? हॅलो, मला काय माहिती मी काय बोलतोय. हा पुन्हा एकदा होतोय निर्धाव चेंडू. हॅलो हॅलो, हॅलो.
निर्धाव चेंडू होतोय आणि मला वाटतं तिसरं शतक सुद्धा समाप्त होते विशाल सुतार यांचा. आतापर्यंत धावा दिल्या फक्त त्यांनी, त्या म्हणजे 5च रन दिले त्यांनी 6 चेंडूमध्ये. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे विशाल सुतार यांची. जर का मॅच जिंकायचा असेल तर 6 चेंडूमध्ये 40 रन काढावे लागतील दहावीर फायटर्स मजगाव. श्रेयश नवीन गोलंदाज. गचाल क्षेत्ररक्षण महमूद यांच्याकडून चेंडू गेला फरफडत थेट चौकारच्या दिशेने. रणले 4. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 13 रनांवर. दुसरा चेंडू पुन्हा एकदा श्रेयसचा विशालसाठी. एवढंच एकनाथ यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण मॅन फ्रॉम कुडे. तर पुन्हा एकदा मॅच ऑन. तिसरा चेंडू श्रेयस यांचा बॅटर शुभम साठी. शहजाद कालो के जहाँ कहीं भी हो पवेलियन में आने की कोशिश करें, उनका सत्कार किया जाता है हुसैन वावेकर इनके हाथों से. कैमरा ऑन. थैंक यू थैंक यू. थैंक यू थैंक यू थैंक यू. तर पुन्हा चेंडू जाईल फरफडे थेट सीमा रेषा पार चौकार. शेवटचा चेंडू असेल विशाल यांच्याकडे यांच्यासाठी. श्रेयस यांचा. शहजाद कालोके यांच्याकडून आमच्या मजगाव प्रीमियरच्या फ्रेंड ग्रुपसाठी एक मदत आलेली आहे ती म्हणजे 500 रुपयाची. खरोखरच आभारी आहोत सर्व मित्रमंडळ आपले. धावचीत होत आहेत पुन्हा एकदा आम्हाला पंच सांगताना. आतापर्यंत धावा काढल्या त्या 20 आणि मला वाटतं हरलेला संघ आहे तो म्हणजे दहावीर फायटर्स आणि विजय संघ आहे रॉयल स्ट्रायकर. संपलेल्या हरलेल्या संघाचं सुद्धा स्वागत आणि जिंकलेल्या संघाचं सुद्धा स्वागत. मजगाव येथील आमचे चांगलं व्यक्तिमत्व अध्यक्ष माननीय श्रीमान श्री दिनेशजी नाकरेकर येऊन आपलं भेटवस्तू घेऊन जायचं आहे. त्यांचा सत्कार होईल आमच्या मजगाव प्रीमियर फ्रेंड्स ग्रुपतर्फे. दिनेश नाकरेकर पुन्हा एकदा मी त्यांना विनंती करेन. या मॅचेसचा मॅन ऑफ द मॅच आहे महमूद हवालदार. महमूद हवालदार स्टेजकडे या. महमूद हवालदार. तर आमच्या मजगाव येथील वजनदार व्यक्तिमत्व असलेले आमचे दिनेशजी नाकरेकर आमचे मजगाव फ्रेंड्स मजगाव प्रीमियर लीग कडून त्यांचा हा चांगली ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. कॅमेरामॅन लक्ष असू द्या. महमूद हवालदार स्टेजकडे या. महमूद हवालदार. धन्यवाद नाकरेकर साहेब, तुम्ही आमच्या या मजगाव प्रीमियर लीग साठी छोटस वेल दिलात. दिनेशजी नाकरेकर यांनी सुद्धा आमच्या या मजगाव प्रीमियर साठी रोख रक्कम 200 रुपयाची मदत केली आहे. खरोखरच फ्रेंड्स ग्रुप तुमचा आभारी आहे. धन्यवाद. तर मला वाटतं महमूद मला वाटतं मॅन ऑफ द मॅच मिळते. झालेल्या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅच होता महमूद आणि सरफराज यांच्या हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅच सोएब यांच्या हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. महमूद
महमूद हवालदार शानदार बॅटिंग आणि शानदार बॉलिंग केली. कॅमेरामॅन कॅमेरामॅन इकडे फोकस करा. हार्ड हिटर बल्लेबाज आणि बॉलर महमूद हवालदार. तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही लगातार 2 मॅच जिंकली आहे. चला नेक्स्ट मॅच लवकर चालू करा. नेक्स्ट मॅच पुढील मॅच आहे ती म्हणजे वाशे हवेली फायटर्स सरपंच फायटर्स आणि मसगाव या 11. या 11चा 12वा खेळाडू या समालोचन